Hello students, in this video we are going to discuss capacitors and capacitance, then principle of capacitor, next one combination of capacitors, first or A capacitors in series and B capacitors in parallel. Okay, first of all we will see capacitors and capacitance. कपॅसिटर्स कशाला म्हटलं जातं आणि कपॅसिटन्स म्हणजे काय हे आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे पाहायचं आहे. आता स्क्रीनवर जी स्लाइड मूव्ह होते आणि जी डायग्राम दिसते याच्यामध्ये तुम्ही लक्ष द्या. काय म्हटलं बघा, अ डिव्हाइस दॅट कन्सिस्ट्स ऑफ अ सेट ऑफ कंडक्टर्स हॅव्हिंग इक्वल अँड अपोजिट चार्जेस ऑन देम अँड सेपरेटेड बाय अ डायइलेक्ट्रिक मटेरियल इज कॉल्ड ॲज कपॅसिटर. आता कपॅसिटर म्हणजे काय आहे रे, तर कपॅसिटर कन्सिस्ट्स ऑफ म्हणजे ह्याच्यामध्ये काय असतंय, अ सेट ऑफ कंडक्टर्स म्हणजे दोन कंडक्टरचा एक सेट असतो. त्या कंडक्टर्सवरती चार्जेस कसे असतात, हॅव्हिंग इक्वल अँड अपोजिट चार्जेस. फिगरमध्ये जर तुम्ही पाहिलं तर ह्याच्यामध्ये फर्स्ट कंडक्टर आणि सेकंड कंडक्टर असे दोन कंडक्टर्स आपण दाखवलेले आहेत. पहिल्या कंडक्टरवरती प्लस क्यू चार्ज आहे आणि दुसऱ्या कंडक्टरवरती मायनस क्यू चार्ज या ठिकाणी असलेला आपल्याला पाहायला मिळतो. ओके, अशी जी डिव्हाइस आहे त्या डिव्हाइसला काय म्हटलं जातं, कपॅसिटर असं म्हटलं जातं. म्हणजे ही कपॅसिटरची डेफिनेशन आपल्याला या पद्धतीने सांगता येते. कपॅसिटर म्हणजे सेट ऑफ कंडक्टर्स आहे की ज्या कंडक्टर्सवरती इक्वल आणि अपोजिट चार्जेस असतात. म्हणजे पहिल्या कंडक्टरवरती प्लस क्यू असेल तर दुसऱ्यावरती मायनस क्यू चार्ज असतो. ओके, आता पुढं काय म्हटलंय हे पहा, कन्सिडर कंडक्टर्स 1 अँड 2. फिगरमध्ये ज्या पद्धतीने दाखवलंय तसा एक फर्स्ट कंडक्टर आणि सेकंड कंडक्टर आपण कन्सिडर करतोय. हॅव्हिंग चार्जेस प्लस क्यू अँड मायनस क्यू रिस्पेक्टिवली अँड विथ पोटेन्शियल डिफरन्स फी इज इक्वल टू फी1 मायनस फी2 ॲज शोन इन फिगर. म्हणजे फिगरमध्ये ज्या पद्धतीने दाखवले तसं फर्स्ट आणि सेकंड कंडक्टर आपण कन्सिडर करतोय. फर्स्ट कंडक्टरवरती प्लस क्यू चार्ज आहे आणि सेकंड कंडक्टरवरती मायनस क्यू चार्ज आहे. पहिल्या कंडक्टरचं पोटेन्शियल जे आहे ते आपण V1 न डिनोट करतोय आणि दुसऱ्या कंडक्टरचं पोटेन्शियल जे आहे ते आपण V2 न डिनोट करतोय. त्याच्यामुळे दोन्ही कंडक्टर्समधला पोटेन्शियल डिफरन्स जो आहे तो आपण फी न डिनोट करतोय आणि त्याचं इक्वेशन आपण मांडतोय फी इज इक्वल टू फी1 मायनस फी2. ओके, आता पुढं काय म्हटलं बघा, द पोटेन्शियल डिफरन्स फी इज द वर्क डन टू कॅरी अ युनिट पॉझिटिव्ह चार्ज फ्रॉम सेकंड कंडक्टर टू फर्स्ट कंडक्टर अगेन्स्ट द फील्ड. आता ह्या दोन्ही कंडक्टरच्या मध्ये इलेक्ट्रिक फील्ड असणार आहे. त्याच्यामुळं कंडक्टर 2 कडून एक युनिट पॉझिटिव्ह चार्ज कंडक्टर 1 पर्यंत आणण्यासाठी घडलेलं जे वर्क डन आहे ते म्हणजेच ह्या दोन कंडक्टरच्या मधलं काय असते, पोटेन्शियल असते. आणि जे आपण कशानं डिनोट करतोय, फीनं आपण ते या ठिकाणी काय करतोय, डिनोट करतोय. ओके, आता पुढं काय म्हटलं बघा, आपल्याला माहित आहे की वर्क डन हे कसं असते, तर वर्क डन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू चार्ज अँड देअरफॉर वी कॅन राईट फी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू क्यू. देअरफॉर वी कॅन राईट Q divided by phi is equal to constant C. Therefore, Q upon phi is equal to C, where C be the capacitance of the capacitor. म्हणजे C ला कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनलिटी C जो आपण घेतोय त्याला काय म्हटलं जातं, कपॅसिटन्स ऑफ अ कपॅसिटर. SI युनिट ऑफ कपॅसिटन्स इज फॅरड. म्हणजे कपॅसिटन्सचं SI युनिट काय असतंय, फॅरड, ज्याचं सिम्बॉल जे आहे ते कॅपिटल F असते. अँड डायमेन्शन्स ऑफ C आर इन स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये डायमेन्शन्स दिलेत बघा, m रेस टू -1, l रेस टू -2, t रेस टू 4 and a raised to 2. These are the dimensions of the capacitance of a capacitor. ओके, आता एक फॅरड कपॅसिटन्स म्हणजे किती कपॅसिटन्स त्याची डेफिनेशन आपल्याला काय करायचे आहे पाहायचे आहे. आता वर जे आपण इक्वेशन लिहिले पहा, C इज इक्वल टू फी क्यू अपॉन फी, त्याच्यावरून आपण काय सांगू शकतो, तर 1 फॅरड इज इक्वल टू, आता क्यू म्हणजे चार्ज आहे त्याचं SI युनिट असते कुलोम. देअरफॉर इट इज इक्वल टू 1 कुलोम डिवायडेड बाय फी म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स आहे त्याचं SI युनिट असते व्होल्ट. म्हणजे आपल्याला लिहिता येईल 1 फॅरड इज इक्वल टू 1 कुलोम डिवायडेड बाय 1 व्होल्ट. आणि याच्यावरून आपल्याला 1 फॅरडची डेफिनेशन सांगता येते. काय आहे बघा ती डेफिनेशन, कपॅसिटर हॅज अ कपॅसिटन्स ऑफ 1 फॅरड if the potential difference across it
rises by 1 volt when 1 coulomb of charge is given to it. याचा अर्थ काय होतो, जर तुम्ही कपॅसिटरला 1 कुलोम एवढा चार्ज दिला आणि 1 कुलोम चार्ज दिल्यानंतर जर त्या कपॅसिटरच्या अक्रॉसचं पोटेन्शियल जर 1 व्होल्टनं इन्क्रीज होत असेल तर त्या कपॅसिटरचा कपॅसिटन्स हा आपल्याला 1 फॅरड आहे असं म्हणता येतं. ओके. आता फॅरड ह्या युनिटशिवाय स्मॉल युनिट्स कपॅसिटर मोजण्याची जी वापरली जातात ती कोणती असतात आणि त्याचे कन्व्हर्जन फॅक्टर काय आहेत ते आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे पाहायचं आहे. खाली काय म्हटलं पहा, द मोस्ट कॉमनली यूज्ड युनिट्स आर. आता ह्याच्यातलं पहिलं युनिट आहे 1 मायक्रोफॅरड. आता 1 मायक्रोफॅरड म्हणजे किती फॅरड, तर 1 मायक्रोफॅरड इज इक्वल टू 10⁻⁻6 फॅरड. हा 10⁻⁻6 जो आहे तो कन्व्हर्जन फॅक्टर आहे मायक्रोफॅरड आणि फॅरडमधला. त्याच पद्धतीनं 1 नॅनोफॅरड इज इक्वल टू आपल्याला लिहिता येतं 10⁻⁹ फॅरड आणि लास्ट 1 पिकोफॅरड इज इक्वल टू 10⁻12 फॅरड. ओके. द नेक्स्ट पॉईंट वी विल सी इज प्रिन्सिपल ऑफ कपॅसिटर. आता स्क्रीनवर जी डायग्रॅम दिसते आणि जी स्लाइड मूव्ह होते त्याच्यामध्ये लक्ष द्या. काय म्हटलं पहा, लेट अस कन्सिडर अ मेटल प्लेट P1 हॅविंग एरिया A. पहिली प्लेट आपण स्क्रीनवर जी डायग्रॅम दिसते आहे त्याच्यामध्ये पहा, ए डायग्रॅममध्ये P1 ही प्लेट आपण कन्सिडर करतोय की ज्याचा एरिया जो आहे तो आपण A न डिनोट करतोय. प्लस Q बी द चार्ज गिवन टू इट अँड फी बी इट्स पोटेन्शियल, देन इट्स कपॅसिटी C1 इज गिवन बाय. आता ह्या प्लेटला आपण P1 प्लेटला आपण प्लस Q चार्ज दिला आहे आणि त्याच्या अक्रॉसचं पोटेन्शियल हे जर फी एवढा असेल तर या प्लेटचा कपॅसिटन्स जो आहे तो आपल्याला लिहिता येतो C1 इज इक्वल टू Q डिवायडेड बाय फी. ओके. याला आपण इक्वेशन नंबर देतोय 1. आता पुढं काय म्हटलंय पहा, नाव कन्सिडर अनादर इन्सुलेटेड मेटल प्लेट P2 हेल्ड नियर द प्लेट P1. आता काय करायचं आहे, पहिली जी प्लेट आहे P1 त्याच्या शेजारी सेम एरिया असणारी म्हणजे A एवढाच एरिया असणारी दुसरी प्लेट आपण आणून काय करतोय ठेवतोय त्याच्याजवळ. बरोबर. बाय इंडक्शन अ निगेटिव्ह चार्ज इज प्रोड्यूस्ड ऑन नियरर सरफेस अँड an equal positive charge on the other face of P2. आता स्क्रीनवर जी डायग्रॅम ए दिसते त्या डायग्रॅममध्ये जर तुम्ही पाहिलं तर P1 प्लेटच्या बाजूला असणारा P2 प्लेटचा जो फेस आहे त्याच्यावरती आपल्याला सेम मॅग्निट्यूडचा निगेटिव्ह चार्ज क्रिएट झालेला पाहायला मिळतोय आणि त्याच्या दुसऱ्या फेसवरती बरोबर त्या ठिकाणी आपल्याला सेम मॅग्निट्यूडचा पॉझिटिव्ह चार्ज क्रिएट झालेला बघायला मिळतोय. हा चार्ज कशामुळे क्रिएट होतो तर इंडक्शनमुळे आपल्याला तो त्या ठिकाणी क्रिएट झालेला पाहायला मिळतो. द इंड्युस्ड निगेटिव्ह चार्ज ऑन प्लेट P2 लोअर द पोटेन्शियल ऑफ P1 while द इंड्युस्ड पॉझिटिव्ह चार्ज रायझेस इट्स पोटेन्शियल. आता ह्याच्यामधला P2 प्लेटवरचा जो निगेटिव्ह चार्ज आहे तो P1 प्लेटला जवळ आहे तुलनेनं कुणाच्या P2 प्लेटवरच्या पॉझिटिव्ह चार्जपेक्षा. त्याच्यामुळे निगेटिव्ह चार्ज जो आहे तो P1 प्लेटचं पोटेन्शियल हे काय करतो डिक्रीज करतो, पण त्याच वेळेस P2 प्लेटवरचा जो पॉझिटिव्ह चार्ज आहे तो काय करतो P1 प्लेटचं पोटेन्शियल जे आहे ते काय करतो इन्क्रीज करत असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. पुढं काय म्हटलं बघा, ॲज अ निगेटिव्ह चार्ज इज नियरर टू P1 दॅन पॉझिटिव्ह चार्ज देअर इज नेट रिडक्शन इन पोटेन्शियल ऑफ P2. आता जेवढा निगेटिव्ह चार्ज आहे P2 प्लेटवर तेवढाच पॉझिटिव्ह चार्ज आहे, पण निगेटिव्ह चार्ज हा पॉझिटिव्ह चार्जपेक्षा P1 प्लेटला कसा आहे जवळ आहे. त्याच्यामुळं निगेटिव्ह चार्जमुळं जेवढं पोटेन्शियल P1 प्लेटचं कमी होते तेवढंच पोटेन्शियल P2 प्लेटवरच्या पॉझिटिव्ह चार्जमुळं P1 प्लेटचं वाढू शकत नाही आणि त्याच्यामुळं P1 प्लेटचं जे पोटेन्शियल आहे ते आपल्याला रिड्यूस झालेलं या ठिकाणी पाहायला मिळतं. पुढं काय म्हटलं बघा, इफ आउटर सरफेस ऑफ प्लेट P2 इज अर्थ कनेक्टेड देन पॉझिटिव्ह चार्ज ऑन प्लेट P2 बीइंग फ्री. आता समजा फिगर बी जी दाखवली त्याच्यामध्ये बघा, त्याच्यामध्ये P2 प्लेटचा जो आउटर सरफेस आहे तो काय केलेला आहे ग्राउंड केलेला आहे. त्याच्यामुळे काय होईल P2 प्लेटच्या आउटर फेसवरती असणारा जो पॉझिटिव्ह चार्ज आहे तो डिस्चार्ज झालेला आपल्याला पाहायला मिळेल. ओके. त्याच्यामुळे काय होते पहा, इफ
अँड हेन्स द पोटेन्शियल ऑफ P2 ॲज वेल ॲज P1 इज रिड्यूस. आता हा पॉझिटिव्ह चार्ज P2 प्लेटवरचा जर डिस्चार्ज होत असेल तर P2 प्लेटचं पोटेन्शियल पण आपल्याला इन्क्रीज झालेलं पाहायला मिळेल आणि P1 प्लेटचं पोटेन्शियलसुद्धा आपल्याला P2 प्लेटचं पोटेन्शियल आपल्याला काय झालेलं पाहायला मिळेल, डिक्रीज झालेलं बघायला मिळेल आणि त्याच्यामुळं P1 प्लेटचं पोटेन्शियलसुद्धा आपल्याला काय झालेलं पाहायला मिळेल, डिक्रीज झालेलं पाहायला मिळेल. आता पुढं काय म्हटलं बघा, इफ P1 इज पोटेन्शियल ऑफ प्लेट P2 ड्यू टू चार्ज मायनस Q, देन द नेट पोटेन्शियल ऑफ P1 इज Phi minus Phi1 and hence the capacity C2 is equal to Q divided by Phi minus Phi1. आता बघा P2 प्लेटचं पोटेन्शियल जे आहे ते आपण V2 न दाखवतोय, V1 न दाखवतोय आणि P1 प्लेटचं पोटेन्शियल आपण घेतलेलं आहे Phi. आता P2 प्लेटचं जे पोटेन्शियल आहे ते निगेटिव्ह चार्जमुळे आहे, त्याच्यामुळं P1 प्लेटच्या पोटेन्शियलमध्ये होणारी डिक्रीज घट जी आहे ती किती असणार आहे तर Phi minus Phi1 एवढी. आणि हे पोटेन्शियल कशाचं असणार आहे आता Phi minus Phi1 P1 प्लेटचं असणार आहे आणि त्याच्यामुळं या कपॅसिटन्सची आता ही जी सिस्टीम तयार झाली दोन प्लेटची त्याची जी कपॅसिटी आहे ती किती असणार आहे C2 इज इक्वल टू Q डिवायडेड बाय Phi मायनस Phi1, ज्याला आपण इक्वेशन नंबर देतोय 2. आता इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 हे जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर आपण लिहू शकतो C2 इज ग्रेटर दॅन C1, कारण दोन्हीचा न्यूमरेटर जो आहे तो सेम आहे Q एवढा, पण इक्वेशन 2 मध्ये डिनॉमिनेटर जो आहे तो कमी आहे, परिणामी C2 ची किंमत ही जास्त असणार आहे आणि C1 ची किंमत कशी असणार आहे कमी असणार आहे. ओके, दस capacity of metal plate P1 is increased by placing an identical earth connected metal plate P2 near it. म्हणजे P1 प्लेटची कपॅसिटी जर आपल्याला इन्क्रीज करायची असेल तर काय करायचं, त्याच्या शेजारी एक दुसरी प्लेट आणून ठेवायची P2 न आपण जी दाखवते ती, आणि त्या P2 प्लेटचा आउटर फेस जो आहे तो काय करायचा अर्थ कनेक्टेड करायचा. ओके, सच अन अरेंजमेंट इज कॉल्ड कपॅसिटर. आता ह्या दोन्ही प्लेटमुळे तयार झालेली जी अरेंजमेंट आहे त्याला काय म्हटलं जातं कपॅसिटर असं म्हटलं जातं. इट इज सिम्बॉलिकली शोन ॲज, सिम्बॉलिकली हा कपॅसिटर सर्किटमध्ये दाखवताना कसा दाखवला जातो त्याचा सिम्बॉल स्क्रीनवरती तुम्हाला या ठिकाणी दाखवलेला आहे. बेस्ड ऑन द शेप ऑफ कंडक्टर्स देर आर 3 टाइप्स ऑफ कपॅसिटर्स. आता हा कपॅसिटर तयार करण्यासाठी जे कंडक्टर्स वापरले जातात त्या कंडक्टरचा शेप कसा आहे याच्यावरती कपॅसिटरचे 3 टाइप्स पडतात. आता कपॅसिटर तयार करण्यासाठी जर तुम्ही 2 पॅरलल प्लेट्स वापरत असाल कंडक्टरच्या तर त्या कपॅसिटरला पॅरलल प्लेट कपॅसिटर असं म्हटलं जातं. आता हे कंडक्टर्स जर स्पियरच्या फॉर्ममध्ये असतील तर त्या कपॅसिटरला स्पेरिकल कपॅसिटर असं म्हटलं जातं, आणि हे कंडक्टर्स जर सिलेंडरच्या फॉर्ममध्ये असतील तर अशा कपॅसिटर्सना सिलेंड्रिकल कपॅसिटर असं म्हटलं जातं. ओके, दिस इज ऑल अबाउट द प्रिन्सिपल ऑफ कपॅसिटर. नाउ द नेक्स्ट पॉइंट वी विल सी कॉम्बिनेशन ऑफ कपॅसिटर्स. आता याच्यामध्ये फर्स्ट पहिला जो आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे कपॅसिटर्स इन सिरीज. म्हणजे जर नंबर ऑफ कपॅसिटर्स आपण सिरीजमध्ये जोडले तर त्यांचा इक्विव्हॅलंट कपॅसिटन्स काय असतो ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. आता स्क्रीनवर जी डायग्रॅम दिसते आहे आणि जी स्लाईड मूव्ह होते आहे याच्यामध्ये तुम्ही लक्ष द्यायचं आहे. एकदम सिम्पल असे हे डेरिवेशन आहे पहा. याच्यामध्ये 3 कपॅसिटर्स आपल्याला सिरीजमध्ये कनेक्ट केलेले पाहायला मिळत आहेत. त्याच्यातला पहिला जो कपॅसिटर आहे त्याची कपॅसिटी आपण C1 न दाखवतोय, दुसरा जो आहे त्याची C2 न, तिसरा जो आहे त्याची C3 न आपण या ठिकाणी काय करतोय डिनोट करतोय. या तिन्ही कपॅसिटरचं सिरीज कॉम्बिनेशन फिगरमध्ये केलेलं तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतंय. त्यांच्या अक्रॉस जो पोटेन्शियल दिला आहे, पोटेन्शियल डिफरन्स दिलेला आहे ते फीन आपण डिनोट करतोय पोटेन्शियल. आता हे जे पोटेन्शियल आहे ते डिस्ट्रीब्यूट होईल. पहिल्या कपॅसिटरच्या अक्रॉसचं पोटेन्शियल आपण V1 न दाखवतोय, दुसऱ्या कपॅसिटरच्या अक्रॉसचं V2 न दाखवतोय आणि तिसऱ्या कपॅसिटरच्या अक्रॉसचं V3 न दाखवतोय. हे तिन्ही कपॅसिटर्स हे सिरीजमध्ये आहेत. याचा अर्थ तिन्ही कपॅसिटर्समधून फ्लो होणारा करंट जो आहे तो कसा असणार आहे सेम असणार आहे. त्याच्यामुळे तिन्ही कपॅसिटरच्या प्लेटवरती प्लस क्यू चार्ज दिसतोय आपल्याला आणि दुसऱ्या प्लेटवरती आपल्याला -Q चार्ज, सेम चार्ज आपण या ठिकाणी काय केलेला आहे दाखवलेला आहे. त्याच्या पुढं जे इक्वल टू करून जे हे सर्किट दाखवलं आहे याच्यामध्ये
या तिन्ही कपॅसिटरचा इक्विव्हॅलंट कपॅसिटन्स आपण डिनोट केला आहे, सी एसनं आपण तो डिनोट केलेला आहे. त्याच्या अक्रॉसचं पोटेन्शियल जे आहे ते आपण फीनं दाखवलं आहे आणि एंटायर चार्ज जो आहे तो आपण या ठिकाणी परत प्लस क्यू आणि मायनस क्यूने या ठिकाणी डिनोट केलेला आहे. आता काय म्हटलं आहे पहा, इन सिरीज अरेंजमेंट द सेकंड प्लेट ऑफ फर्स्ट कपॅसिटर इज कनेक्टेड टू फर्स्ट प्लेट ऑफ second capacitor and so on. In series combination, charges on the plates, that is plus q or minus q, are the same on each capacitor and potential phi is distributed. आता फी हे पोटेन्शियल C1 C2 आणि C3 च्या अक्रॉस डिस्ट्रीब्यूट झाले φ1 V2 φ3 च्या स्वरूपात. त्याच्यामुळे आपल्याला फी इज इक्वल टू काय लिहिता येईल, फी इज इक्वल टू φ1 प्लस φ2 प्लस φ3. फॉर फर्स्ट कपॅसिटर, पहिल्या कपॅसिटरच्या कपॅसिटीचा जर आपण फॉर्म्युला लिहिला कपॅसिटन्सचा, तर आपल्याला काय लिहिता येईल, C1 इज इक्वल टू क्यू डिवायडेड बाय φ1. त्याच्यावरून आपण V1ची किंमत काढली तर आपल्याला लिहिता येईल φ1 इज इक्वल टू क्यू डिवायडेड बाय C1. सिमिलरली फॉर सेकंड कपॅसिटर φ2 इज इक्वल टू क्यू डिवायडेड बाय C2. And for third capacitor we can write φ3 is equal to q divided by C3. आता या किमती आपण वरच्या इक्वेशनमध्ये फीच्या सबस्टिट्यूट केल्या तर काय होईल पहा, फी इज इक्वल टू क्यू डिवायडेड बाय C1 प्लस क्यू डिवायडेड बाय C2 प्लस क्यू डिवायडेड बाय C3. आता पहा, इफ सी एस इज द इक्विव्हॅलंट कपॅसिटन्स ऑफ सिरीज कॉम्बिनेशन, म्हणजे इक्वल टू करून ही दुसरी फिगर जी दाखवली आपण या फिगरवरून आपण लिहू शकतो सी एस इज इक्वल टू क्यू डिवायडेड बाय फी अँड देअरफॉर फी इज इक्वल टू क्यू डिवायडेड बाय सी एस. आता ही किंमत आपण वरच्या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट केली तर काय होईल पहा, व्हीच्या ठिकाणी q divided by cs is equal to q upon c1 plus q upon c2 plus q upon c3. ओके, आता याच्यामधून q कॉमन निघेल आणि q कॅन्सल होऊन जाईल दोन्हीकडचा LHS आणि RHSचा आणि आपल्याला इक्वेशन मिळेल 1 upon cs is equal to 1 upon c1 plus 1 upon c2 plus 1 upon c3. आता हा इक्विव्हॅलंट कपॅसिटन्स आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे, बरोबर. आता जर n कपॅसिटर्स जर आपण सिरीजमध्ये कनेक्ट केले तर त्यांचा कपॅसिटन्स किती असतो तो आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. काय म्हटले पहा, इफ n कपॅसिटर्स हॅविंग कपॅसिटीज C1, C2, C3, डॅश डॅश डॅश, Cn आर कनेक्टेड इन सिरीज, देन आता n कपॅसिटर्स जर आपण सिरीजमध्ये कनेक्ट केले, पहिल्या कपॅसिटरची कपॅसिटी C1, दुसऱ्याची C2, तिसऱ्याची C3, याच पद्धतीने लास्टचा nth जो कपॅसिटर असेल त्याचा कपॅसिटन्स जो असणार आहे तो Cn आपण डिनोट केला आणि हे सर्व जर आपण सिरीजमध्ये कनेक्ट केले तर यांचा इक्विव्हॅलंट कपॅसिटन्स असतो 1 अपॉन C इक्विव्हॅलंट इज इक्वल टू 1 अपॉन C1 प्लस 1 अपॉन C2 प्लस 1 अपॉन C3 प्लस डॅश 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 प्लस 1 अपॉन Cn. आता या सर्व कपॅसिटरच्या किमती जर सेम असतील, म्हणजे ह्या सर्वांचे कपॅसिटन्स जर सेम असतील तर काय लिहिता येईल आपल्याला इक्वेशन, इफ ऑल कपॅसिटर्स आर इक्वल देन वी कॅन राईट 1 अपॉन C इक्विव्हॅलंट इज इक्वल टू n डिवायडेड बाय C or C equivalent is equal to C divided by n. Okay, this is the expression for the capacitors in series. Okay, now the last point we will see capacitors in parallel. म्हणजे जर आपण कपॅसिटरचं पॅरलल कॉम्बिनेशन केलं तर त्यांचा इक्विव्हॅलंट कपॅसिटन्स काय असतो तो या ठिकाणी आपल्याला पाहायचा आहे. आता स्क्रीनवर जी डायग्रॅम दिसते आहे या डायग्रॅममध्ये आपण पाहिलं तर 3 कपॅसिटर्स जे आहेत C1, C2, C3 कपॅसिटन्स असणारे त्यांचं पॅरलल कॉम्बिनेशन आपल्याला या ठिकाणी केलेलं पाहायला मिळते. या तिन्ही कपॅसिटरच्या अक्रॉसचं जे पोटेन्शियल आहे ते आपण फीनं दाखवलेलं आहे आणि तिन्ही कपॅसिटरच्या अक्रॉस आता या ठिकाणी करंट जो आहे तो डिस्ट्रीब्यूट होणार आहे. त्याच्यामुळे प्रत्येक कपॅसिटरवरचा चार्ज जो आहे तो आपण पहिल्या कपॅसिटरवरचा चार्ज आपण प्लस Q1 मायनस Q1 न दाखवला आहे, दुसऱ्या कपॅसिटरवरचा प्लस Q2 मायनस Q2 न दाखवला आहे आणि तिसऱ्या कपॅसिटरवरचा प्लस Q3 मायनस Q3 ने या ठिकाणी डिनोट केलेला आहे. तिन्हीच्या अक्रॉस पोटेन्शियल जे आहे ते कसं असणार आहे या ठिकाणी सेम असणार आहे. चार्ज जो आहे तो काय होणार आहे डिस्ट्रीब्यूट होणार आहे. आता याचं इक्विव्हॅलंट सर्किट जे आहे ते पुढे या ठिकाणी खाली दाखवलेलं आहे पहा, की ज्याच्यामध्ये ह्या तिन्ही कपॅसिटरची इक्विव्हॅलंट कपॅसिटन्स जो आहे तो आपण CP न डिनोट केला आहे. तिन्ही चार्जची एकत्रित बेरीज आपण केली तर त्याचा इक्विव्हॅलंट चार्ज जो आहे तो आपण प्लस Q न दाखवला आहे आणि मायनस Q न दुसऱ्या प्लेटवरती आणि
पोटेन्शियल जे ते या ठिकाणी परत आपण फीनं आपण या ठिकाणी डिनोट केलेलं आहे. आता काय म्हटलं आहे पहा, स्क्रीनवर जी डायग्राम आहे त्याच्यामध्ये पहा आणि जी स्लाईड मूव्ह होते त्याच्यामध्ये पण पहा. काय म्हटलं आहे, the parallel arrangement of capacitors is as shown in figure. In this combination, all the capacitors have the same potential, but the plate charges are different. If charge Q is applied at point A, then it is distributed as Q1 along C1, Q2 along C2 and Q3 along C3. Therefore, we can write Q is equal to Q1 plus Q2 plus Q3, ज्याला आपण इक्वेशन नंबर देतो या ठिकाणी 1. आता फॉर फर्स्ट कपॅसिटर, पहिल्या कपॅसिटरची कपॅसिटी आपल्याला कशी लिहिता येईल, C1 इज इक्वल टू Q1 डिवायडेड बाय फी. ओके, therefore we can write Q1 is equal to C1 phi. Similarly, for second capacitor, Q2 is equal to C2 into phi, and for third capacitor we can write Q3 is equal to C3 into phi. If Cp is the equivalent capacitance of combination, then आता दुसरी जी फिगर दिसते या फिगरवरून आपण इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स Cp बरोबर किती लिहू शकतो, Q डिवायडेड बाय phi, and therefore Q is equal to Cp into phi. आता ह्या सर्व किमती Q1, Q2, Q3 आणि Qच्या आपण जर इक्वेशन नंबर 1 मध्ये सबस्टिट्यूट केल्या तर आपल्याला काय लिहिता येईल, Cp into phi is equal to C1v plus C2v plus C3v. आता ह्या RHS मधून phi कॉमन निघेल आणि LHSचा जो V आहे त्याच्याशी कॅन्सल होईल आणि आपल्याला CPचं इक्वेशन मिळेल, Cp इज इक्वल टू C1 प्लस C2 प्लस C3. आता याचा जनरलाइज फॉर्म्युला आपल्याला कसा लिहितो येतं बघा, इफ n कॅपॅसिटर्स हॅविंग कॅपॅसिटीज C1, C2, C3, डॅश डॅश डॅश, Cn are connected in parallel, then the equivalent capacitors म्हणजे n कॅपॅसिटर्स की ज्यांच्या कॅपॅसिटी C1, C2, C3 अप टू Cn आहेत, असे कॅपॅसिटर्सचं जर आपण पॅरलल कॉम्बिनेशन केलं तर यांचा इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स किती असतो, तर Cp इज इक्वल टू C1 प्लस C2 प्लस C3 प्लस डॅश 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 प्लस Cn. ओके, म्हणजे सर्व कॅपॅसिटरच्या कॅपॅसिटन्सची काय होते, बेरीज होते. इफ ऑल कॅपॅसिटर्स आर इक्वल, देन म्हणजे सर्व कॅपॅसिटरच्या किमती जर सेम असतील तर आपल्याला काय लिहिता येतं, Cp इज इक्वल टू n इंटू C. ओके, दिस इज ऑल अबाउट द पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ द कॅपॅसिटर्स. ओके.